रामराम मंडळी, आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. घरातली कामं आवरल्यानंतर मी रेडी होत होते. मला थोबाड बघा कसं सुजलं आहे. 5 मिनटं झोपली जास्त मी, तर मला थोबाडाने डोळे सुचतात. माहिती नाही मला काय प्रॉब्लेम आहे. दिवसाची सुरुवातच एवढी थर्ड क्लास झालेली ना, मला 5 मिनटं लेट झालेला कारण की मी 5 मिनटं झोपलेली. त्याच्यामुळे मी लेक्चर पण ऐकलेले होते. आणि माझी मम्मा बघा माझ्यावर कशी चिडली. तिचा चेहऱ्याचं रिॲक्शनच दिसत असेल तुम्हाला. आणि तेवढं लेक्चर दिलं आहे ना, अक्कल नाही आहे, लाज वाटते का, फक्त 5 मिनटासाठी. आणि बोलते काय 8 वाजलेत. अरे 7:30 वाजलेत रे, 8 नाही वाजलेत. ह्या आई लोकांच्या अर्धा तास लवकर का असतात मला तेच समजत नाही. सगळ्यांच्या आया सारख्याच आहेत का, तुमच्या पण आहेत का, नक्की मला सांगा. नंतर मार्केटला गेलो आणि भाज्या घ्यायला सुरुवात केल्या. आज माझा व्हिडिओ काढायला पण कोण नव्हता भाई. कामावर पाठवलं नवऱ्याला पण माझ्या. बोलते ही खूप आळशी आहे, जा तू कामावरती. पावसाने पण माझी मजा घेतली. त्या दिवशी मी बोललो ना पाऊस पडत नाही, जेव्हा मी मार्केटला जाते तेव्हा नाही पडत, पण येताना नक्की पडते. म्हणजे मी पण भिजले पाहिजे आणि माझं सामान पण भिजलं पाहिजे. मग गोणी आणलेली, गोणी फटाफट ना खाली करत घेतलेली मी. आज मला सगळं करायचं होतं कारण की नवऱ्याला मॅडमाने आमच्या कामावर पाठवलेलं. माझ्या आईशीने ना मग मलाच करायचं होतं सगळं काम. तिला माहिती आहे मी एकटी असले की सगळं करू शकते, पण सोबत असलं ना कोणी माझ्याने काही होणार नाही. मध्ये मध्ये कस्टमर पण येत होते, ते पण अटेंड करत होती आणि फटाफट कस्टमर पण अटेंड करत होती आणि गोणी पण ठेवत होती. म्हणजे बघा करते मी, तरी पण ऐकवते ती मला. आणि नाही केलं असतं ना तर बापरे किती ऐकवलं असतं. ही मुलगी का रडते मला माहिती नाही. मी तिच्या मम्माला पण विचारलं, पण तिच्या मम्माला पण माहिती नव्हतं. बरेच कस्टमर 2 जण 3 जण राहतात ना, मग त्यांना पाव किलो भाज्या खूप जास्त होतात. म्हणून मी दोन्ही भाज्या पण ॲडजस्ट करून देते त्यांना. नंतर रात्री शॉप बंद केला आणि मी घरी गेलेली मम्माच्या. आमचा कालू बघा कसा दिसतो. पुण्याला जातो ना शिकायला, तर त्याला त्याचा मित्र बोलला भाऊ तू काळा झाला आहे. म्हणजे हा मुंबईमध्ये काळा होतो आणि पुण्यात गोरा होतो. म्हणजे आमच्या मुंबईला काय एवढं ऊन आहे का जो हा काळा होतो. इतकी वर्ष मुंबईलाच राहिलेला आहे, आत्ता कुठं चालला 1 महिना पुण्याला, तर बोलतो मी काळा झालो. मग मी बोलली चल जेवायला बसूया आपण, तर बोलतो मला भूक नाही. भाऊजींना पण म्हणजे ह्याच्या भाऊजीला म्हणजे माझ्या नवऱ्याला पण बोलली